नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्व शांतिदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड, विश्वदीप या जगाचा प्रकाश, अरहत सम्यक संबुद्ध देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिका यांच्या प्रती मंगलाची कामना करतो। तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिका यांच्या प्रतीही मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज या ठिकाणी आपण खान या शब्दाची जी उत्पत्ती आहे, जे मुस्लिम बहुल ज्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये मुस्लिम देशामध्ये जे खान आडनाव आहे किंवा जे खान सरनेम आहे, खान आडनाव किंवा सरनेम आहे, हे खान या आडनावाचा या सरनेमचा इतिहास त्याची उत्पत्ती आपण या ठिकाणी बघणार आहोत। खान उपाधी ही मुस्लिमांची की बौद्धांची, बौद्ध धम्माशीन बुद्धाशीन त्यांचा काय संबंध आहे? खान उपाधी आणि या खान उपाधीचा जो इतिहास आहे किंवा खान या सरनेमचा इतिहास आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर प्राचीन या भारताचं नाव जे जम्बूद्वीप आहे, या जम्बूद्वीपामध्ये या आशिया खंडामध्ये मंगोलिया नावाचा एक देश आहे। ज्याप्रमाणे मलेशिया, दुबई आणि सिंगापूर या हे ठिकाणं सुद्धा बुद्धिस्ट ठिकाणं आहे, बौद्ध राष्ट्र आहे। बौद्ध अनुयायांची संख्या या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तर जे मंगोलिया नावाचा या आशिया खंडामधला जो काही देश आहे, मंगोलिया देश, या मंगोलिया देशामध्ये कुबलाई खान किंवा कुबिले खान नावाचा एक बौद्ध सम्राट होऊन गेलेला आहे। इंग्रजांच्या नंतर सर्वात मोठं साम्राज्य ज्या साम्राज्याचं होतं तो कुबलाई खान किंवा आपण चंगेज खान म्हणत असतो। तर ही खान उपाधी कुबलाई खान, चंगेज खान आणि तोबा खान हे जे बुद्धिस्ट राजे आहे मंगोलिया देशामधले, तर मंगोलिया देशामध्ये आपण बौद्ध धम्मामध्ये बुद्धाला धम्मराजा म्हणत असतो। धम्मराजा मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये सेन नावाच्या एका विद्वानाला तथागत भगवान बुद्धांनी असा उपदेश केलेला आहे की हे सेन, मी धम्मराजा आहे, सर्वश्रेष्ठ धम्मराजा आहे। बुद्धाने स्वतःला धम्मराजा म्हणून सुद्धा उद्घोषित केलेला आहे। बुद्धाला किंवा बोधिवृक्षाला आपण बोधिराजा सुद्धा म्हणतो, संघवंदने मुनिराज सुद्धा म्हणत असतो। तर ही बोधिराजा, धम्मराजा, मुनिराज ही सर्व बुद्धाची नावं आहे। शुद्धोधन राजाचा तो राजपुत्र असल्यामुळे तो शाक्य राजपूत होता आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाला शाक्य राजपूत असं सुद्धा म्हटलं जातं आणि मुनिराज सुद्धा म्हटलं जातं।
तर याच पद्धतीने मंगोलिया जो बौद्ध राष्ट्र आहे, या मंगोलिया देशामध्ये जी मंगोलियन भाषा आहे, तर या मंगोलियन भाषेमध्ये बुद्धाला सर्गा मुनी बोरखान असं म्हटलं जातं. म्हणजे मंगोलिया देशामध्ये मंगोलियन भाषेमध्ये बुद्धाला सर्गा मुनी बोरखान, सर्गा मुनी बोरखान असं उल्लेखलं जातं मंगोलियन भाषेमध्ये. तर या ठिकाणी सर्गा मुनी म्हणजे काय, तर सम्राट अशोकांनी ज्या लुंबिनीच्या धम्मस्तंभावर जे यंग साकमुनी बुद्धे जाते, इथं साक्यमुनी बुद्धाचा जन्म झालेला आहे. तर बुद्धाला शाक्य कुळातील असल्यामुळे त्यांना शाक्य मुनी म्हणतात. तर अशाच मंगोलियन भाषेमध्ये बुद्धाला सर्गा मुनी म्हणतात. आणि सर्गा मुनी बोरखान हा जो शब्द आहे मंगोलियन भाषेतला शब्द आहे. तर सर्गा मुनी म्हणजे शाक्य मुनी आणि बोरखान, बोर म्हणजे बुद्ध आणि खान म्हणजे राजा. बोर म्हणजे बुद्ध, मंगोलियन भाषेमध्ये बोर म्हणजे बुद्ध आणि खान म्हणजे राजा असा होतो. राजा खान या शब्दाचाच मंगोलियन भाषेतील अर्थ राजा होत असतो. तर या ठिकाणी याचा सर्गा मुनी बोरखानचा सरळ सरळ अर्थ शाक्य मुनी बुद्ध राजा असा होतो. तर अशाच पद्धतीनं आज आपणही साक्यमुनी असेल, महामुनी असेल, नागमुनी असेल, कनकमुनी असेल, अचल मुनी असेल किंवा मुनींद्र असेल, तर हे बुद्धालाच आपण विशेषण लावत असतो. तर खान उपाधी ही बुद्धासाठी प्रयोजन आहे. मुस्लिम धर्माची संस्थापना किंवा मुस्लिम धर्म हा बुद्धाच्या नंतरच आलेला आहे. मोहम्मद पैगंबराचा जो मुस्लिम धर्म आहे आणि ख्रिश्चन धर्म आहे, हे दोनही धर्म बुद्धांच्या नंतरचेच आहे. आणि म्हणून ज्यावेळी मुस्लिम धर्माची स्थापना झाली आणि मुस्लिम धर्माची स्थापना झाल्याच्या नंतर मुस्लिम अनुयायांमध्ये खान हे जे सरनेम पडलेलं आहे, तर हे अजिबात नाही. मुस्लिम धर्माच्या संस्थापकाच्याही म्हणजे मुस्लिम धर्माच्या स्थापनेपूर्वीच मंगोलिया देशातील बौद्ध राजे खान ही उपाधी बुद्धासाठी प्रयोजन करायचे, बुद्धाला ती पदवी लावायचे. सरळ सरळ म्हणजे खान हे जे सरनेम आहे, खान ही जी उपाधी आहे, हे बौद्ध राजांची आहे. आणि मग त्यानंतर मात्र मुस्लिम राजांनी ती एडॉप्ट केलेली आहे. तर खान हा शब्द मुस्लिम धर्माची स्थापना होण्यापूर्वीचाच खान हा शब्द आहे आणि खान हा शब्द बुद्धासाठी आणि बौद्ध राजासाठी तो प्रयोजन केला जायचा. तर हे जे राजा म्हणजे काय, जो बुद्धालाच यापूर्वी मी सांगितलंय की धम्मराजा, बोधी राजा हे बुद्धाचेच विशेषण आहे. तसेच महाराजा सुद्धा, आपल्याला वाटतं की महाराजा हा शब्द दुसरीकडील आहे, पण महाराजा हा शब्द सुद्धा पाली आहे. आपण त्रिपिटकामध्ये किंवा परित्त पाठांच्या गाथांमध्ये महाराजा यशस्वीनो असा आपण शब्द ऐकलेला आहे. तर महाराजा सुद्धा बुद्धालाच म्हटलं जातं आणि महाराजावरूनच नंतर महाराज हा जो शब्द तयार झालेला आहे. मिलिंद प्रश्नामध्ये अनेक ठिकाणी नागसेन विद्वान भिक्खूने मिलिंद राजाला हे महाराज, हे महाराजा असं उल्लेखलेलं आहे. बौद्ध सम्राट म्हणजे ते पाल राजे असो की गुप्त बौद्ध राजे असो, सातवाहन बौद्ध राजे असो किंवा कोणतेही जे काही बौद्ध नागवंशी राजे होऊन गेले, ते महाराजा, महाराजाधिराज हे विशेषण लावायचे, केवळ सम्राट अशोकाला सोडून. सम्राट अशोकांनी आपल्या नावाच्या समोर राया किंवा राजा हीच उपाधी आणि प्रियदर्शी किंवा देवानंग प्रिय ह्या उपाध्या धारण केलेल्या आपल्याला दिसतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जगप्रसिद्ध अशी एक बुद्धलेणी आहे, मुंबईला आहे ती बुद्धलेणी म्हणजे कान्हेरी बुद्धलेणी. या कान्हेरी बुद्धलेणीच्या
लेणी समूहामध्ये गटामध्ये एक बुद्ध लेणी आहे भव्य दिव्य कान्हेरी बुद्ध लेणीमध्ये. तर त्या कान्हेरी बुद्ध लेणीपैकी एका बुद्ध लेणीला महाराजा महाविहार म्हणतात. ज्या ठिकाणी बुद्धाची उभी मूर्ती आपल्याला दिसते त्या बुद्ध लेणीला महाराजा महाविहार असं उल्लेखलेलं आहे. तर धम्मराजा, लोकराजा, बोधिराजा किंवा संघराजा, महाराजा, मुनिराजा हे सर्व विशेषण बुद्धालाच आहे. तर खान या शब्दाचा अर्थ सरळ सरळ राजा होत असतो. ग्रीक राजा मिनॅंडर म्हणजेच धम्मराजा मिलिंद यांनी सुद्धा त्यांच्या सिक्क्यावर पाली प्राकृत लिपीमध्ये ग्रीक लिपीमध्ये मिलिंद राजाच्या सिक्क्यावर सुद्धा मिलिंद राजाने महरजस्स धमिकस्स मिलिंद्रस्स म्हणजे महाराज धम्मिक राजा मिलिंद्र असं त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर महाराजाधिराज किंवा महाधिराजा हे सर्व विशेषण बुद्धाचे होते आणि बौद्ध राजांचे होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे आणि 3 प्राचीन व्यापारी महामार्ग आणि बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराचे सुद्धा महामार्ग होऊन गेले. ते म्हणजे नाणेघाट, बोरघाट आणि थलघाट. तर या ठिकाणी सुद्धा बोरघाट हा जो परिसर आहे, बोरघाट म्हणजे आजचा लोणावळ्याचा परिसर. तर याला बोरघाट का म्हणतात? तर बोर म्हणजेच बुद्ध होत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बोर नावाचं एक फळ आहे, पण बोर या शब्दाचा अर्थ बुद्ध होत असते. तर बोरघाट हे नाव कदाचित बुद्धावरूनच त्या ठिकाणी ते पडलेलं असेल, कारण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या नाणेघाट, थलघाट आणि बोरघाट या प्राचीन व्यापारी महामार्गावरून झालेला होता. आणि या प्राचीन व्यापारी महामार्गावर बुद्धांच्या बौद्ध लेण्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तर या महाराष्ट्रामध्ये आणि खास करून नाग विदर्भामध्ये बोर नदी आणि वर्धा जिल्ह्यामध्येच आहे बोर नदी आणि बोर धरण. तर हा बोर या शब्दाचा अर्थच होतो बुद्ध. किंवा अकोला जिल्ह्यामध्ये बोरगाव मंजू आहे. तर मंजू म्हणजे काय? तर बोधिसत्व मंजुश्री, जे महायानी वज्रयानी ट्रेडिशनलची जी देवता होती तिला मंजुश्री बोधिसत्व असं म्हणतात. तर बोरजई, बोरगाव हे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे ज्या ठिकाणी तुम्हाला बोरगाव नावाची जी गावं दिसतात, तर हा बोर या शब्दाचा मंगोलियन भाषेमध्ये अर्थ बुद्ध असाच होत असतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो जळगाव जिल्हा आहे, तर या जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्याला खानदेश या नावाने सुद्धा ओळखलं जातं. खानदेश या ठिकाणी सुद्धा खान हा शब्द आलेला आहे. तर बुद्ध देश या जम्बूद्वीपाला बुद्ध देश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. अरब आणि भारत का संबंध या पुस्तकामध्ये, अरब और भारत का संबंध हे हिंदी पुस्तक आहे, त्या हिंदी पुस्तकामध्ये भारताला, जम्बूद्वीपाला बुद्ध देश या नावाने ओळखल्या गेलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जो जळगाव परिसर आहे, तर याला खानदेश या नावाने सुद्धा ओळखल्या जातं. तर हा खानदेश म्हणजे काय? तर या ठिकाणी सुद्धा खान हा शब्द येतो. तर खान या मुस्लिम सरनेमवरून त्याचं नाव खानदेश पडलेलं नाही किंवा तिथे कुठल्याही कोणत्या खनिजांच्या खाणी नाही आहे. तर खान हा जो शब्द आहे आणि खानदेश हा जो महाराष्ट्रामध्ये जे नाव पडलेलं आहे, तर हे बुद्धावरूनच ते पडलेलं आहे. खान म्हणजे काय? तर राजा. तर अशा प्रकारे याच जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव नावाचं एक ठिकाण आहे. तर ह्या जम्बूद्वीपामध्ये ज्या काही बुद्धिस्ट नावाच्या खानाखुणा आपल्याला दिसतात, तर खान म्हणजे राजा आणि बोर म्हणजे बुद्ध, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर खान ही पदवी, ही उपाधी, हे विशेषण फक्त बुद्धाचं आहे आणि नंतर ते मुस्लिम बांधवांमध्ये ते एडॉप्ट केल्या गेलेलं आहे, ते धारण केल्या गेलेलं आहे. तर याच जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव नाव आहे. तर चाळीसगाव काय आहे? तर त्या ठिकाणी 40 नावाचे 40 गावं आहे नाही, त्याचं नाव 40 असं का आहे? तर 40 या शब्दाशी बुद्धाचा संबंध आहे. ज्या प्रकारे 40 हे जे शब्द आहे, तर 40 हे भगवान बुद्धाचे कम्मठाण आहे. 40 दिवसामध्ये त्यांनी सम्यक संबोधी प्राप्त केली होती बोधगयेला.
आणि 20 नरसिंह गाथामध्ये विसती विसती सेत सुदंतो, बुद्धाचे एकूण 20 दात आहे आणि हेच बुद्धाला 40 दिवसामध्ये सम्यक संबोधी प्राप्त झाली. 40 हे कम्मठान आहे बुद्धाचे 40 दात आहे. तर नंतर ब्राह्मणवाद्यांनी प्रतिक्रांतीच्या नंतर 40 दिवसाचं सूतक मृत व्यक्ती झाला का 40 दिवसाचं सूतक म्हणून त्यांनी ही विकृत परंपरा सुरू केलेली आहे. तर बौद्ध संस्कृती महापंडित राहुल सांकृत्यायन जे केदारनाथ पांडे पूर्वाश्रमीचे ब्राह्मण होते, त्यांचं जे बौद्ध धम्म संस्कृती या पुस्तकामध्ये खान उपाधी बुद्धाची आहे हे त्यांनी त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. तर मंगोलिया हा जो देश आहे, बुद्धिस्ट कंट्री आहे, तर असं म्हटलं जातं की बुद्धाचे जे डोळे आहे ते कमल नयन आहे. बुद्धाच्या डोळ्याला काही लोकांनी मंगोलियन वंशासारखे ते डोळे आहे असे काही लोकांनी वर्णन केलेलं आहे. तर राज महाराजा हे शब्द बुद्धासाठीच आहे. शुद्धोधन राजाचा ते पुत्र असल्यामुळे त्यांना राजरत्न सुद्धा म्हणतात. आणि बुद्धाचं जे बौद्ध धम्म प्रचाराचं आणि प्रसाराचं जे केंद्र होतं राजगृह, तर ते बुद्धाच्या विशेषणावरच ते पडलेलं आहे. मथुरेला सम्राट कनिष्क यांची राजधानी असल्यामुळे तिथे एक शक कुशाण राजा राजूल असा एक बौद्ध राजा सुद्धा मथुरेला झालेला आहे. त्याचा अभिलेख मथुरेच्या संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर खान ही उपाधी बुद्धासाठी आहे, बौद्ध राजांसाठी ती होती. आणि खान हा सरनेम नंतर मुस्लिमांमध्ये गेलेला आहे. तर हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म 570 इसवीला झालेला आहे. तर मंगोलियाचा जो बौद्ध राजा आहे, मंगोलियांचे जे बुद्धिस्ट राजा आहे त्यांनी जे खान सरनेम लावलेला आहे आपल्या नावाच्या मागे, तर त्याच्यापैकीचा प्रमुख राजा आहे कुबलाई खान. हा कुबलाई खान बौद्ध सम्राट, महान बौद्ध सम्राट होता. महान सम्राट अशोकाप्रमाणेच त्यांनी संपूर्ण म्हणजे इंग्रजांच्या नंतर सर्वात जास्त साम्राज्य या कुबलाई खान चंगेज खान बौद्ध राजांचं होतं. तर हा कुबलाई खान हा बुद्धिस्ट राजा होता आणि हा कुबलाई खानांनी महान सम्राट अशोकाप्रमाणेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्यांनी ही बौद्ध विद्यापीठ, महाविहार आणि बौद्ध भिक्षूंसाठी जे काही हॉस्पिटल आहे, चिकित्सालय आहे, प्राणीमाता, ज्याप्रमाणे सम्राट अशोकांनी धम्म प्रचार आणि प्रसार केला आणि ज्याप्रमाणे लोककल्याणकारी कार्य केले प्रजेच्या हितासाठी, सुखासाठी, तर त्याचप्रमाणे कुबलाई खान किंवा कुबिले खान यांनी बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अनेक बौद्ध भिक्खूंना त्यांनी राजाश्रय देऊन, ज्याप्रमाणे सम्राट अशोका राजांनी राजाश्रय देऊन बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला, तर त्याचप्रमाणे कुबलाई खान किंवा कुबिले खान या नावाच्या बौद्ध सम्राटांनी बौद्ध धर्माला राजाश्रय देऊन बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर सिंगापूर किंवा मलेशिया, दुबई या ठिकाणी जे काही या ठिकाणी सुद्धा खान हा शब्द बौद्ध राजे ते यूज करत असतात. तर खान पदवी ही मुस्लिम नाही आहे. खान पदवी ही आशिया खंडामध्ये जे मंगोलिया देशाचे राजे आहे किंवा पश्चिम बंगालमध्ये आणि आजही बांगलादेशामध्ये जे चकमा जे बौद्ध राजे होऊन गेले, आजही बांगलादेशमध्ये चकमा जे बुद्धिस्ट राजे होऊन गेले, ते चकमा बुद्धिस्ट राजे सुद्धा, पारंपरिक बुद्धिस्ट राजे सुद्धा खान ही उपाधी आपल्या नावाच्या मागे ते धारण करायचे. तर बुद्धालाच मंगोलियन भाषेमध्ये खान म्हणतात, बोरखान म्हणतात. बोरखान म्हणजे बुद्ध राजा असं होत असते. तर मंगोलियामध्ये 1260 मध्ये बौद्ध धम्म हा राष्ट्रीय धम्म म्हणून 1260 मध्ये मंगोलिया देशाचा धम्म हा राष्ट्रधर्म म्हणजे राष्ट्रीय धम्म म्हणून हा बौद्ध धम्म होता. इंग्रजांच्या नंतर सर्वात मोठे साम्राज्य हे मंगोलिया या देशातील जो कुबलाई खान होता यांचेच होते. चायना, कोरियापर्यंत त्यांचं साम्राज्य विस्तृत प्रमाणात त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. तर आपण खान या शब्दांमध्ये, तर याच कुबलाई खान याला
जे कुबलाई खान आहे तर याला इलखानी साम्राज्य म्हणतात, इलखानी साम्राज्य. तर इलखानी साम्राज्य 13वी शताब्दी पासून इराण जे चंगेज खान आहे, क्रूरकर्मा चंगेज खान म्हणून सांगितला जातो इतिहासामध्ये, जरी तो चंगेज खान क्रूरकर्मा जरी असेल तरी मात्र त्यांच्यावरही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार म्हणजे बौद्ध धर्माचा प्रभाव त्यांच्यावरही होता. कारण चंगेज खानचा संपूर्ण परिवार, संपूर्ण खान राजे हे बुद्धिस्ट राजे होते, हा आपण इतिहासामध्ये पाहतो. तर चंगेज खानचा जो नातू आहे तर तो नातू म्हणजे इलाकू खान, इलाकू खान सुद्धा हा बुद्धिस्ट राजा होता. तर हे बुद्धिस्ट राज्य जसं की आजचं इराण आहे, इराक आहे, अफगाणिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, आर्मेनिया आहे, अझरबैजान आहे, तुर्कस्तान आहे किंवा जॉर्जिया आहे, पाकिस्तान आहे किंवा अफगाणिस्तान आहे, या संपूर्ण याच्यावर इलखानी साम्राज्य, आणि हे इलखानी साम्राज्य म्हणजेच खान साम्राज्य म्हणजेच बौद्ध सम्राटांचं, बौद्ध राजांचं ते साम्राज्य होतं. आणि या ठिकाणचे सर्व जे बौद्ध राजे होते हे आपल्या नावाच्या मागे खान हे बुद्धाचंच विशेषण लावायचे. जसं की इलखान, चंगेज खान, कुबिले खान, तोबा खान. तर अशा प्रमाणे इलखान, तर हा सुद्धा एक इलखान नावाचा हा मंगोलियन बौद्ध राजा. तर इलखान या शब्दाचा अर्थ होतो मंगोलियन भाषेमध्ये, मंगोलियन शब्द आहे इलखान, तर इलखान हा बौद्ध राजा आहे. तर इलखान या शब्दाचा अर्थ होतो सर्वोच्च खान के अधीन वाला खान. आता सर्वोच्च खान कोण, तर बुद्ध. सर्वोच्च खान के अधीन म्हणजे ना सर्वोच्च खान के अधीन, सर्वोच्च खान म्हणजे बुद्धाला इथे या ठिकाणी सर्वोच्च खानाच्या जो अधीन आहे तो राजा म्हणजे इलखान असं म्हटलेलं आहे. जसं की हलाकू खान, हा हलाकू खान सुद्धा हा कुबिले खानाचाच एक वंशज आहे. तो सुद्धा बुद्धिस्ट राजा होता. मृत्यूपर्यंत त्यांनी बौद्ध धर्माचाच तो शेवटपर्यंत राजा राहिला. त्याचप्रमाणे याच कुबलाई खानाचा वंशज म्हणजे तोलुई खान, हा सुद्धा बौद्ध सम्राटच होता. आणि त्यानंतर तौबा खान हा सुद्धा बौद्ध राजाच होता. आणि त्यानंतर तैमूर खान. आताच आपल्या भारतामध्ये जे सैफ अली खान आहे आणि करीना कपूर जे आहे तर त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं. तर तैमूर हे नाव, तैमूर लंग जो मुस्लिम आक्रमक होता, तो क्रूर कर्मा होता, त्यांनी ब्राह्मणांची कत्तल केली म्हणून ते तैमूर नाव म्हणून ते काही टिप्पणी करत होते सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलावर. तर वास्तविक पाहता तैमूर नावाला त्यांनी विरोध केला सैफ अली खानच्या. तर वास्तविक पाहता तैमूर नाव हे बुद्धिस्ट नाव आहे. मंगोलियन राजापैकीच्या एका राजाचं नाव म्हणजे तैमूर खान आहे, म्हणून तैमूर हा बुद्धिस्ट शब्द आहे. तैमूर हे शब्द सुद्धा आता मुस्लिमांमध्ये ते नाव मुलांचे वगैरे ठेवत असतात. तर तैमूर खान सुद्धा हा कुबलाई खानाचा एक बुद्धिस्ट राजा वंशज होऊन गेलेला आहे. तर अशा पद्धतीने खान ही उपाधी बुद्धाचीच आहे. तर महाराष्ट्रामध्ये जे भंडारा जिल्ह्यामध्ये म्हणजे काही मुस्लिम जे कंट्री म्हणजे मुस्लिम जे स्थळ म्हणजे काही बौद्ध स्थळांची नावं मुस्लिम नावं आहे. जसं की आपण पवनी भंडाऱ्याला गेलं तर सुलेमान टेकडी, सुलेमान हा शब्द अरबी आहे, उर्दू शब्द आहे. तर सुलेमान टेकडी नावाचा बौद्ध स्तूप आपल्याला पवनीच्या परिसरामध्ये भंडाऱ्याला दिसतो. आपण जुन्नर शिवनेरीला गेले तर तिथेही आपल्याला सुलेमान नावाची बुद्ध लेणी आहे. सुलेमान बुद्ध लेणी हे जुन्नर शिवनेरीला आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये दिसते. आता नंतर हे खान हा शब्द इतका प्रसिद्धीस आला की आज आपण बॉलिवूड मध्ये पाहतो की खान हे जे सरनेम आहे तर या खान जसे 3 खान आपण म्हणतो, काही लोक तिस्मार खान म्हणतात. तर हे सलमान खान असेल, आमिर खान असेल, जसे की शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल किंवा अरबाज खान असेल. तर हे खान पदवी नंतरच्या काळामध्ये मुस्लिमांनी ती धारण केलेली दिसते. तर जसं की माय नेम इज खान वगैरे, तर हे सगळं आपल्याला दिसतं. ते हे सर्व खान बुद्धाचे अनुयायीच आहे. खान उपाधी ही फक्त बुद्धासाठीच पहिल्यांदा लावल्या गेलेली आहे.
खान उपाधी ही बुद्धाची आहे आणि खान उपाधी ही मंगोलिया आणि त्यानंतर इतरही जे मी नावं घेतली कंट्री मुस्लिम कंट्रीचे या देशामध्ये खान ही बुद्धाचीच उपाधी बौद्ध राजे सुद्धा लावायचे. तर अफगाण आणि पाक आणि गांधार देश हे जम्बूद्वीपाचाच एकेकाळी भाग होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1954 ला देहू रोडच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की अफगाणिस्तान एकेकाळी 100% बौद्ध राष्ट्र होता. तर हे अफगाणिस्तान त्या काळामध्ये बुद्धाच्या काळामध्ये गांधार महाजनपद म्हणून ओळखलं जात होतं. अफगाण, पाकिस्तान, नेपाळ हे नावच नव्हतं, हे सर्व जम्बूद्वीपाचे भाग होते. तर आपल्याला माहित आहे अफगाण परिसरामध्ये ओसामा बिन लादेननं बामियान प्रांतातील ज्या काही बौद्ध मूर्त्या आहे तर त्यांचा विध्वंस केलेला होता. जगातील सर्वात मोठ्या 3 मूर्त्या सम्राट कनिष्काने त्या ठिकाणी निर्माण केलेल्या होत्या. म्हणजे ओसामा बिन लादेन या तालिबानाने त्या बुद्ध मूर्त्या बॉम्ब लावून त्याला नष्ट केलं. परंतु आता अफगाणिस्तान देश असेल किंवा पाकिस्तान देश असेल तर या देशातील मुस्लिम बांधव सुद्धा आता स्वतःला समजू लागले आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान, इराण, इराक पर्यंत बुद्धाच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. अलीकडेच इटली या देशामध्ये सातवाहन काळातील बुद्ध मूर्ती प्राप्त झालेल्या आहे. स्वीडन देशामध्ये सुद्धा गुप्त काळातील 5व्या शताब्दीतील प्राचीन बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली आहे. तर आजही मुस्लिम बहुल राष्ट्रातील मुस्लिम बांधव स्वतःला बुद्धाचे वंशज समजतात. कारण अफगाणिस्तान, पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणात गांधार मूर्ती कला केंद्र होतं, जे सम्राट कनिष्कांचं बौद्ध साम्राज्य होतं. सम्राट कनिष्काने या संपूर्ण तक्षशिला, मोहेंजोदडो या संपूर्ण सिंध प्रांतामध्ये किंवा या गांधार जनपदामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान मध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. ओसामा बिन लादेननं जरी 3 बुद्धाच्या मूर्त्याचा विध्वंस केला असेल, त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या मुस्लिम लोकांनी बुद्धाच्या मूर्त्या ज्या काही उत्खननात प्राप्त झालेल्या आहे त्याला संग्रहालयामध्ये ठेवण्याचं काम ते करत आहे. आणि दुसरी गोष्ट, भारतामध्ये नालंदा विद्यापीठ हे मुसलमानांनी जाळलेलं नाही, ते ब्राह्मणांनी जाळलेलं आहे, हा इतिहास आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जे काही मुस्लिम कंट्री आहे पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा उझबेकिस्तान या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बौद्ध स्तूप आणि बौद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत. तर मुस्लिम कंट्रीमध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणचे मुस्लिम बांधव आता मात्र बुद्ध मूर्त्याला ते नष्ट करत नाही, त्या बुद्ध मूर्त्या ते संग्रहालयामध्ये ठेवत आहे किंवा भारतासारखे ब्राह्मणी हिंदू लोकांप्रमाणे ते शेंदूर लावत नाही किंवा ते कब्जे करत नाही. तर आज त्या ठिकाणी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या संग्रहालयामध्ये जर गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणात बौद्ध शिल्पकला आणि बौद्धांच्या मूर्त्या दिसतात. तर अशा प्रमाणे भारतामध्ये अशा प्रमाणे खान ही उपाधी बुद्धासाठी प्रयोजन केल्या गेलेली आहे. बौद्ध सम्राटांची, राजांची ती उपाधी होती. तर सिंह, जसं खान उपाधी बुद्धाची आहे तशी सिंह उपाधी सुद्धा बुद्धाची आहे. बुद्धाच्या आजोबाचे नाव सिंहनु शाक्य होते. तर बुद्धाला शाक्य, सिंह आणि नरसिंह असं सुद्धा म्हटलं जातं. अमरसिंहाने ललित विस्तार, बुद्ध चरित्र आणि महावंश आणि अमरकोश या ग्रंथामध्ये सुद्धा बुद्धाला शाक्य सिंह म्हणून ओळखलं जातं. तर आज जे सिंह सरनेम आहे किंवा सिंग सरनेम आहे हे सुद्धा बुद्धाचंच सरनेम आहे. तर सिंह आणि आज जे सिंह किंवा सिंग नावात जे शिखांमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं, तर हे सिंह उपाधी सुद्धा बुद्धाचीच आहे. शाक्य सिंह, नरसिंह बुद्धालाच म्हटलं जात होतं. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये घोराडवाडीच्या बुद्धलेणी आहे. त्या घोराडवाडीच्या बुद्धलेणीमध्ये सिंह नावाच्या एका भिक्खूचं नाव पाली प्राकृत मध्ये घोराडवाडी बुद्धलेणीमध्ये उल्लेखित केलेलं आहे. तर त्याचप्रमाणे सेन नाव, तर सेन नाव आपण पाहिलं असेल, सिंह हनु जयसेन. तर जे सेन सरनेम आपल्याला भारतामध्ये दिसतं, सेन सरनेम, तर सेन सरनेम आपण पाहतो नागसेन, महासेन हे जे नावं आपल्याला दिसतात किंवा सिंह सेनापती, नागसेन, महासेन हे नावं आपण बौद्ध भिक्खूंचे पाहत असतो. तर सेन सरनेम सुद्धा शाक्यांचं सरनेम आहे. जसं
आपण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये पाहतो की जयसेन नावाचा शाक्य राजा, जयसेनचाच मुलगा सिंहनु आणि सिंहनुचाच मुलगा शुद्धोधन. तर शुद्धोधनाच्या आजोबाचे नाव जयसेन आहे. तर सेन सरनेम जे आज भारतामध्ये दिसतं हे सुद्धा बुद्धिस्ट सरनेम आहे आणि शाक्यांमध्ये ते सेन सरनेम होतं. जयसेन नावाचा शाक्य राजा होता. त्याचप्रमाणे या भारतामध्ये रॉय हे आडनाव आहे. तर राय ही उपाधी इंग्रजांनी दिली असं म्हणतात, परंतु राय हा बौद्ध राजवंश होता सिंध प्रांतामध्ये. राय बौद्ध राजवंश सुद्धा होऊन गेलेला आहे. पाकिस्तान सिंध प्रांतामध्ये त्याचे अवशेष प्राप्त झालेले आहे, राय बौद्ध राजवंश. तसेच या भारतामध्ये गुप्ता, आजही आडनाव गुप्ता पाल आडनाव आहे. तर हे पाल बुद्धिस्ट राजे किंवा गुप्ता सरनेमचे हे गुप्त बुद्धिस्ट राजे किंवा मौर्य राजे, तर हे सगळं किंवा शर्मा, तर शर्मा म्हणजे काय, तर हे शर्मन आणि शर्मा असं ते अपभ्रंश झालेला आहे. त्याचप्रमाणे वर्मा हे जे सुद्धा आपल्या भारतामध्ये सरनेम दिसतं हे सुद्धा जसं द्वितीय सूर्यवर्मन हा जो कंबोडियाचा बौद्ध राजा होऊन गेला, तर वर्मन वरूनच ते बर्मन झालेले आहे किंवा मग ते वर्मा झालेलं आहे. तर हे सर्व शब्दांचे अपभ्रंश झालेले आहे. तर द्वितीय सूर्यवर्मन किंवा प्रथम सूर्यवर्मन असे बौद्ध राजे कंबोडिया देशामध्ये होऊन गेलेले आहे. तर ह्या वर्मन वरूनच ते वर्मन झाल्यानंतर आपण सिनेमा जगत मध्ये पाहतो की आर डी बर्मन तर किंवा एस डी बर्मन, तर हे वर्मा आडनाव सुद्धा बुद्धिस्ट आहे. शर्मा आडनाव सुद्धा हे श्रमण शब्दाचाच अपभ्रंश आहे. तर अशा प्रमाणे नरसिंह वर्मन हा पल्लवी एक बुद्धिस्ट राजा होऊन गेला. तर सातकर्णी आपल्या भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये कुलकर्णी आडनाव दिसते. तर कुलकर्णी हे आडनाव आपल्या सातवाहन जे नागराजे बौद्ध राजे होऊन गेले, तर त्यांच्यामध्ये आपल्याला सातकर्णी ही शब्द दिसतो. सातकर्णी आणि कुलकर्णी हे जे शब्द तुम्हाला समानार्थी वाटते, तर या सातकर्णी वरूनच हे कुलकर्णी नाव सरनेम उदयास आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे सरनेम जे आहे, या सरनेमचा जो इतिहास आहे या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीनं खान ही उपाधी बुद्धाची होती. बुद्धाला खान म्हणजे राजा होते, बोर म्हणजे बुद्ध होते. सरगामुनी बोरखान हे बुद्धाला मंगोलियन भाषेमध्ये म्हटलं जातं. आणि मुस्लिम धर्माचा म्हणजे मुस्लिम धर्माची स्थापना मोहम्मद पैगंबर यांनी करण्यापूर्वीच खान ही उपाधी मंगोलियन बुद्ध राजे बुद्धिस्ट राजे हे धारण करते आणि खान ही उपाधी बुद्धाची होती, बौद्ध राजांची होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर खान उपाधी बुद्धासाठी आहे आणि खान हा शब्द खूप सुंदर आहे. खान म्हणजे राजा होत असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आपल्याला खान हा शब्द उच्चारला तर आपल्याला असं वाटतं की तो मुस्लिम सरनेम आहे, परंतु खान हे बुद्धिस्ट बुद्धासाठी प्रयोजन केलेलं आणि बौद्ध राजांनी प्रयोजन केलेलं ते सरनेम आहे, उपाधी आहे आणि एक सर्वोच्च पदवी सुद्धा आहे. तर अशा पद्धतीने खान ही बुद्धाची उपाधी आहे, आपण लक्षात घ्यायचं आहे. बौद्ध राजांची उपाधी आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी हा खान शब्दाचा इतिहास या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी थांबतो. भवतो सब्ब मंगल, भवतो सब्ब मंगल.